घटना आहे काजलची। काजल अण्णासाहेब मोरे, वय वर्ष 21, देगाव गावातल्या मुरलीधर गाडगे यांच्या कुटुंबात जन्मलेली। अत्यंत प्रेमळ, गोड आणि अभ्यासात हुशार, आई वडिलांची लाडकी, चुलत्यांची लाडकी भाची आणि गावात सर्वांच्या डोळ्यात भरणारी एक शांत आणि सुसंस्कृत मुलगी। लहानपणापासूनच तिला शिक्षक व्हायचं होतं। आई सांगायची, माझी काजल बघ एक दिवस मोठं नाव कमवेल, पण नियतीला हे मान्य नव्हतं। शिक्षण झाल्यानंतर लग्नाची बोलणी सुरू झाली। तिच्या सौंदर्याला आणि स्वभावाला पाहून अनेक ठिकाणाहून मागण्या येत होत्या, पण एका गावच्या सरपंचाच्या मुलाचं स्थळ आलं तेव्हा सगळे कुटुंब हरकून गेले। माजी सरपंच प्राध्यापक सिद्धेश्वर मोरे यांचा मुलगा अण्णासाहेब, शिकलेला, चांगल्या घरचा, संपन्न कुटुंब। वडिलांना वाटलं आपल्या मुलीचं आयुष्य सोन्यासारखं होईल। 25 तारखेला ढवळस गावात जोरदार धामधूम सुरू होती। काजलच्या विवाहाची तयारी घरात उत्सवावर। 11 तोळे सोनं, नवीन कपडे, गिफ्ट्स आणि एक प्रेमळ मुलगी, एवढं सगळं घेऊन ती मोरे कुटुंबात वधू म्हणून पोहोचली। पण लग्नाच्या वेळेसच पहिल्या वेळेस वाद झाला। सासरच्यांनी अजून 10 तोळं सोनं मागितलं, अजून काहीतरी द्या, हुंडा पूर्ण नाही, अशी दबावाची भाषा सुरू झाली। पण कुटुंबानं समजूत घातली, ऊस कारखान्यातून पैसे आले की बाकीचं सोनं देऊ, फक्त लग्न थांबू नका, आणि त्या दबावात लग्न पार पडलं। पहिल्या काही दिवसात काजलला वाटत होतं नवरा थोडा रागीट आहे, पण नंतर सगळं ठीक होईल। पण कालांतरानं तिचं स्वप्न घर बंधनात बदललं। सासू अलका, सासरे सिद्धेश्वर, नवरा अण्णासाहेब आणि ननंद सोनाली, चौघांनी मिळून तिचं आयुष्य छळाचं रूप घेतलं। 10 तोळ्याचं सोनं देणार कधी? तुझं माहेर गरीब आहे, काहीच देत नाही, तू आम्हाला काहीच नको म्हणालीस का? या वाक्यांनी दररोज काजलच्या मनावर घाव बसत होते। अन्नही वेळेवर मिळायचं नाही, कधी दुपारचं जेवण चुकायचं, कधी रात्री भुकेपोटी रडत झोपायचं, आणि वरून अंगावर हात, मारहाण, शिवीगाळ, अपमान। तिनं खूपदा आईला आणि चुलत्याला सांगितलं, आई मला परत बोलव ना गं, माझं इथं श्वास घेणं ही कठीण झालंय। पण माहेरकडून फक्त एकच उत्तर, धीर तर बाळा, नातं आहे, थोडा दिवस सहन कर। आणि दुसरीकडे सासरचं उत्तर, 5 लाख रुपये अजून दे, ते गाळ्याचे पैसे आहेत, नाही दिलंस तर तुझं काय करायचं बघ। काजल आई झाली, 1.5 वर्षाचा गोंडस मुलगा। त्याच्या चेहऱ्याकडे पाहून काजलला जगण्याचं बळ मिळायचं, पण त्याला जवळही घेऊ दिलं जायचं नाही। तू काहीच शिकवू शकत नाहीस त्याला, तुझ्यासारखीच नालायक आई होशील, असं टोमणं। मुलाचं हसूही तिच्या आयुष्यात दुःखाचं कारण ठरत होतं। काजल तिच्या मैत्रिणीला फोनवर सांगायची, मुलाला माझ्याजवळ येऊ देत नाहीत, त्याचं बाळपण मी हरवत चालली आहे, मला जगणं असह्य झालंय। 8 तारखे रोजी सकाळी 9 पूर्वी घरात शांतता होती, पण त्या शांततेतच एक दुःखाची स्फोटकता दडलेली होती। काजलनं तिच्या दुःखाच्या प्रवासाचा शेवट ठरवला होता। एका साडीचा गाठ मारून ती फॅनला लटकली, तिचं जगणं संपलं, कुणीतरी खऱ्या अर्थानं तिचं जीवन संपवलं। दुपारी तिचा मृतदेह आढळला, तिच्या डोळ्यात अजूनही एक आस होती, कुणी मला वाचवलं असतं तर। काजलच्या आयुष्याची चिरडलेली कहाणी 8 डिसेंबरच्या त्या सकाळी संपली, पण तिच्या जगण्याचं खरं प्रतिबिंब मात्र मागे राहिलं। तिचा 1.5 वर्षाचा मुलगा, त्याला अजून माहीत नव्हतं की त्याची आई आता या जगात नाही। दुपारी तिचा पार्थिव जेव्हा देगावच्या घरी आलं तेव्हा अख्खं गाव जमलं। लहान मुलगा आईच्या पार्थिवाजवळ बसून ओरडत होता, आई आई। ते बघून प्रत्येकाचं काळीज पिळवटून गेलं। आईचे स्पर्श, ती थोपटणारी माया, रात्री झोपताना कुशीत घेणारी ऊब, हे सगळं त्याच्यासाठी एका क्षणात संपलं होतं। काजलचा मृतदेह ढवळसला आला तेव्हा तिचे नातेवाईक संतप्त झाले। सासरचं मंडळ तिच्या मृत्यूला अपघात सांगत होतं, पण तिच्या शरीरावर दिसणाऱ्या खुणा, व्रण, डोळ्यातली घुसमट, सगळं काही ओरडून सांगत होतं की ही आत्महत्या नव्हे, ही पद्धतशीर शिक्षा होती। नातेवाईकांनी संतापून मोरे कुटुंबाच्या घरात तोडफोड केली, दरवाजे फोडले, सामान फेकलं, आणि त्याच संतापात सासरा, सासू, नवरा, ननंद यांना रस्त्यावर ओढत बेदम मारहाण केली। तुम्ही आमच्या मुलीचा जीव घेतलात, हे आरोप रडता रडता ऐकायला आले। पोलीस वेळेवर आले नसते तर तिथं पुढील अनर्थ झाला असता। मंगळवेढा पोलीस ठाण्यात IPC 498A 306 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला। आरोपी सासरा माजी सरपंच प्राध्यापक सिद्धेश्वर मोरे, सासू अलका मोरे, नवरा अण्णासाहेब मोरे, ननंद सोनाली सतीश जाधव। सर्वांना अटक झाली, त्यांना तात्पुरती कोठडी मिळाली, पण एक प्रश्न अजूनही गावच्या मनात खदखदत होता, काजलच्या मृत्यूस जबाबदार केवळ ते चौघच आहेत का? काजलचा मुलगा सध्या माहेरी आहे, त्याला अजूनही वाटतं आई कामावर गेली आहे, येईल ना परत, पण आता कोण सांगावं की ती कधीच येणार नाही।
कधी जेवताना ताट बघून म्हणतो आई कुठे आहे, तर कधी तिचा फोटो पाहून रडतो. माहेरच्या मंडळींसाठी ही जिवंत शिक्षा आहे. एका निष्पाप जीवाला त्यांनी नव्या आयुष्याची संधी दिली खरी, पण आईशिवाय त्या आयुष्याला अर्थच उरला नाही. काजलनं शेवटच्या काही दिवसात तिच्या आईला सांगितलेलं एक व्हॉइस मेसेज पोलिसांच्या तपासात मिळालं. त्यात ती म्हणते, आई माझं काही खरं नाही आता, ते मला संपवतील ग. मी तुमच्या इज्जतीसाठी सहन केलं, पण आता नाही जमत. माझा मुलगा बघ, त्याचं बाळपण घालवू नको. आई त्याला नाही सांगू शकणार ग, पण तुझी छाया तरी दे. हे शब्द ऐकताना तपास अधिकारीही स्तब्ध झाले. एका कोवळ्या मनानं घेतलेला निर्णायक टोकाचा निर्णय समाज, पोलीस, न्यायसंस्था यासाठी एक प्रचंड मोठा प्रश्नचिन्ह होता. काजलला न्याय मिळालाच पाहिजे. हुंड्यासाठी माणसं मारणं थांबा. आई गेली, पण आई पण अजूनही जिवंत आहे. काजल गेली, ती परत येणार नाही, पण तिच्या कहाणीमधून हजारो काजलना आवाज मिळाला. मुलींना शिकवा, त्यांना स्वावलंबी करा, हुंड्यासारख्या प्रथांना उखडून टाका. आणि कोणी बोलावं लागतंय माझं जगणं संपवलंय, तर समाज म्हणून आपण कुठं कमी पडतोय हे विचाराचा वेळ आलाय. या घटनेमधून आपण काय शिकावं? आजही ती लहानशी नजर आईच्या छायेत तिच्या कुशीत परत जाण्यासाठी आसुसलेली आहे. तो विचारतो आई कुठं गेली, आणि उत्तर फक्त अश्रूंमधून येतं. काजलच्या अंत्यसंस्कारावेळी तिच्या मुलानं एकच शब्द उच्चारला, आई. आणि तेव्हा उपस्थित प्रत्येक जण हळहळला. काजलचं जगणं संपलं, पण तिचं दुःख, तिचं मातृत्व, तिचं स्वप्न आजही समाजात जिवंत आहे. दोषींना शिक्षा मिळेलच, पण आपल्याला एक जबाबदारी मिळते. अशा कुठल्याही काजलचं आयुष्य पुन्हा जीवन संपवणे इतकं कठीण होऊ नये. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. धन्यवाद.